रसिकांनो, दोस्तांनो, नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. रसिकांनो, प्रत्येकाचा आयुष्याचा टर्निंग पॉइंट. हळूहळू आयुष्य आपल्याला खूप काही शिकवते. लोक आपल्या आयुष्यात येणार आणि जाणार, पण कोणी काही कारण असते म्हणून येणार, कोणी विनाकारण जाणार. पण सुरुवातीला प्रत्येक जाणारा मन दुःखी करून जातो, पण वेळेनुसार सगळी समज येते आपल्याला. प्रत्येकाचे आपल्या आयुष्यात येणे कोणत्याही कारणास्तव असते. कोणी प्रेमाने राहायला शिकवते, कोणी संयमाने वागायला शिकवते, आणि काही आपल्या आयुष्यात मजबूत कसे राहायचे हे पण शिकवतात. आपल्या आयुष्यात येणारे प्रत्येक व्यक्ती कायम राहत नाही. काही फक्त एक चॅप्टर सारखे असतात. काही चॅप्टर पूर्ण होताच निघूनही जातात, आणि तेव्हा आपल्याला समजते आपण चुकीचे नाही आहोत. जेव्हा मन ही गोष्ट स्वीकार करेल, तेव्हा आपल्या मनाला एक अजीब समाधान मिळेल की जे आपल्या जवळ आहे तेच बरोबर आहे, आणि जे निघून गेले आहे त्यांचा टाइम आता संपला आहे. हेच तर आयुष्य आहे, ज्यात लोकांचे येणे जाणे चालू असते, प्रत्येक वळणावर, आणि स्वतःला थोडे समजून घेणं. यावर नक्की विचार करा. चला, आजही आपल्याला सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आले आहे. चला करूया सुंदर विचारांना. जगण्यासाठी सुंदर विचार. जीवनात प्रत्येक गोष्टीला प्रतिउत्तर दिलंच पाहिजे असं नाही. कधी कधी शांत राहून काही गोष्टी ऐकून घेता आलं पाहिजे. आयुष्यात समजवण्यापेक्षा समजून घेण्यासाठी खरी परीक्षा असते, कारण समजण्यासाठी अनुभवाचा कस लागतो, तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा पण लागतो. जीवनात बदलता आलं पाहिजे. समोरची व्यक्ती जर विसरली तर आपल्याला पण विसरता आलं पाहिजे. जीवनात हसवणाऱ्यांपेक्षा रडवणारेच जास्त असतात, म्हणून स्वतःचे डोळे स्वतः पुसण्याची हिंमत ठेवा, कारण खरं सत्य तेव्हाच दिसतं जेव्हा आपलेच विश्वासघात करतात. सत्याच्या वाटेवर चालत असताना एकटे पडला तरी चालेल, पण चुकीच्या गोष्टींचं समर्थन करणाऱ्या गर्दींमध्ये मिसळू नका. नुसतं मन समुद्रा एवढे असून चालत नाही. खडकावर आदळून शांत परतणाऱ्या अबोल लाटांसारखी वेदना सहन करण्याची सहनशक्तीही असावी लागते. कोणालाही न दुखवता जगणे याच्या इतके अति सुंदर कर्म जगात दुसरे कोणतेच नाही, आणि ज्याला हे कळले त्याला वेगळे पुण्य कमवायची गरज राहत नाही. आपली माणसे तुटतील म्हणून मुद्दाम भांडण टाळणारी माणसे घाबरट नसतात, तर समजूतदार असतात. सोडलेल्या दोन हातांपेक्षा जोडलेल्या दोन हातांमध्ये जास्त सामर्थ्य असते. चांगल्या पुस्तकाची किंमत फक्त एक लेखक आणि वाचक समजू शकतो, रद्दीवाला नाही. माणसाचं पण तसंच असतं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब
नक्की करा. धन्यवाद.